प्रकरण 2. हिमालयात प्रवेश. मृत्यू समान भयानक अरुंद पायवाट. आज दूरपर्यंत बिकट रस्त्यानं चालावं लागलं. खाली गंगा वाहत होती, वर हिमालय पर्वत उभा होता. पर्वताच्या खालच्या भागातून चालण्यासाठी अरुंद पायवाट होती. तिची रुंदी केवळ 2.5-3 फूट असावी, पण त्यावरूनच चालणं भाग होतं. थोडासा पाय इकडं तिकडं झाला की गंगेच्या पोटात जलसमाधी लाभलीच समजावं. जरा काळजीपूर्वक चालायचं म्हटलं तर दुसरीकडे शेकडो फूट उंच उंच पर्वत सरळ ताठपणे उभा होता, जो जागेवरून 1 इंचही सरकायला तयार नसे. अति अरुंद पायवाटेनं अगदी सांभाळून एक एक पाऊल टाकावं लागे. जीवन मृत्यूत जणू एका फुटाचंच अंतर वाटावं. मृत्यूचं भय कसं असतं, त्याचा अनुभव जीवनात प्रथम वेळीच आला. एक पौराणिक कथा ऐकली होती. जनक राजांनी शुक मुनींना आपल्या कर्मयोगी जीवनाचं स्वरूप समजावण्यासाठी तेलानं काठोकाठ भरलेला कटोरा हातात देऊन नगराच्या 4 दिशा प्रदक्षिणा करून परत येण्यास सांगितलं. अट अशी होती की तेलाचा एक थेंबही जमिनीवर सांडला तर तत्काळ शिरच्छेद करण्यात येईल. शुकदेवही मृत्यूच्या भयानं कटोऱ्यातील तेल सांडणार नाही अशा बेतानं चालले. प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत त्यांना तेलाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं. संपूर्ण ध्यान कटोऱ्यावरच केंद्रित केलं होतं. जनक म्हणाले, मी देखील सतत मरणाचं भय मनात बाळगतो, त्यामुळे कोणत्याच कर्तव्यात प्रमाद होत नाही आणि मन व्यर्थ कल्पनात भटकून चंचलही बनत नाही. या कथेचा स्पष्ट अनुभव व्यक्तिगतपणे आज त्या बिकट अरुंद अशा पायवाटेवरून चालताना आला. आम्ही अनेक यात्रेकरू साथीदार होतो. तसं खूप हसत बोलत चालत होतो. पण जीव घेणी अरुंद पायवाट आली की आपोआप सर्वांची वाचा बंद पडायची. गप्पांचे सर्व विषय संपून जायचे. ना कुणाला घराची आठवण, ना इतर विषयाची आठवण. चित्त पूर्ण एकाग्र असे आणि एकाच गोष्टीवर मन एकाग्र व्हायचं की पुढचं पाऊल योग्य जागेवर पडतं आहे की नाही. एका हातानं आम्ही पहाडास पकडून चालत असू. तसं तिथं पकडण्यासारखं काहीच नव्हतं. तरीही आशा अशी की शरीराचा तोल गंगेकडे झुकलाच तर तोल सावरण्यापुरताच पहाडाचा आधार वाटावा. हा 1.5-2 मैलांचा जीव घेणा प्रवास मोठ्या कष्टानं पूर्ण केला. हृदयाची धडधड क्षणोक्षणी लक्षात येईल. जीवन रक्षणासाठी किती सावधपणाची गरज असते याचा वस्तुपाठच कृतीरूपानं आज अनुभवला. ही यात्रा तर पूर्ण झाली, पण आजही तिच्या स्मरणानं कित्येक विचार तरंग उद्भवतात. विचार करतो की जर आम्ही सतत मृत्यूस निकट पाहू लागलो तर निरर्थक गोष्टीत भरकटणारं मन, वासना, तृष्णा यापासून वाचवता येईल. या बिकट यात्रेसारखीच आमची जीवनयात्रा सुद्धा बिकटच असते. प्रत्येक पाऊल तोलून मापून टाकावं लागतं. एक पाऊल जरी चुकीचं बेसावधपणे पडलं तर मानवी जीवनाच्या महान ध्येय शिखरावरून पतनाच्या खोल गर्तेत कोसळू. जीवनाविषयी आम्हास प्रेम वाटतं, पण ते प्रेम चरितार्थ होण्याचा एकच मार्ग आहे. वाटेनं चालताना एक एक पाऊल जपून टाकणं, जेणेकरून जीवनयात्रा सुखशांतीपूर्वक पार पडेल. मानवी जीवनाची वाटचाल अशीच जोखीमपूर्ण आणि जबाबदारीची आहे, जशी गंगा तटावरील निरुंद पायवाट. ही योग्य प्रकारे पार केली तरच समाधानाचा श्वास घेता येईल आणि अभिष्ट तीर्थांचं दर्शन करता येईल. कर्तव्य पालनाची पायवाट अशीच अरुंद आहे. त्यावर चालताना निष्काळजीपणा झाला तर जीवित ध्येयाची आशा कुणी करावी.
धर्मरूपी पहाडाचा आधार घेत चालत गेलो तर तोल सांभाळता येतो आणि संकटाकडे झुकण्याची भीती कमी होते. संकटाच्या स्थितीत या धर्मरूपी भिंतीचा आधार आमच्यासाठी फार महत्वाचा ठरतो. धर्मावरील श्रद्धा सुद्धा ध्येय मंदिराच्या वाटेवर चालताना बरीच सहाय्यक ठरते. चांदीचे पहाड. आज सुक्की चट्टीवर धर्मशाळेच्या वरच्या मजल्यावरील खोलीत आम्ही थांबलो होतो. समोरच बर्फानं आच्छादलेली पर्वतांची शिखरं दिसत होती. बर्फ विरघळून हळूहळू पाणी झऱ्याच्या रूपात खाली वाहत होतं. काही बर्फ पूर्ण विरघळण्याआधीच पाण्याबरोबर वाहत होतं. त्यामुळे असा भास व्हायचा की जणू झरा फेसाळ दूध बनून वाहत आहे. ते दृश्य फारच रमणीय होतं. डोळ्यांचं पारणं फिटलं. ज्या खोलीत आमचा मुक्काम होता तिथून तिसऱ्या खोलीत इतर यात्रेकरू उतरले होते. त्यांच्यात 2 मुलं होती. एक मुलगा आणि एक मुलगी. वय साधारण 11-12 वर्षांचं असावं. त्यांचे आई वडील यात्रेवर होते. या मुलांना पुलींच्या पाठीवर असणाऱ्या कंड्यात बसवून आणलं होतं. मुलं हसतमुखी आणि बडबडी वाटली. दोघात वाद चालला होता की हा चमकणारा पांढरा शुभ्र पहाड कशाचा बनलाय. त्यांनी ऐकलं होतं की पर्वतात धातूंच्या खाणी असतात. मुलांनी समजूत करून घेतली की तो पहाड चांदीचा आहे. पण मुलीच्या मनात शंका होती, पण चांदीचा नाही तर कशाचा असेल. यावर तिला काही समजेना. पण तिला खात्रीपूर्वक वाटलं की चांदीचा आणि इतका उघडा असता तर कुणीतरी तो चोरला नसता का. म्हणून ती मुलाच्या मताशी सहमत होत नव्हती आणि आपल्या मताचा हट्ट धरून होती. मला त्यांचा वाद मनोरंजक वाटला. मुलं ही गोजीरवाणी होती. मी दोघांना बोलावलं आणि समजावून सांगितलं की हा पहाड तर आहे दगडाचाच, पण उंचावर असल्यानं तिथं बर्फ साचलाय. ऊन पडल्यावर बर्फ वितळून जाईल. पुन्हा थंडी पडली तर पुन्हा बर्फ तयार होईल. ते बर्फच चांदीसारखं चमकू लागेल. मुलांचं समाधान तर झालं, पण त्यांनी त्याबाबत पुन्हा बरेच प्रश्न विचारणं सुरू केलं. मी सुद्धा त्यांच्या ज्ञानात भर पडण्याच्या दृष्टीनं पर्वतीय माहिती संबंधी बऱ्याच गोष्टी त्यांना सांगत राहिलो. मनात विचार आला की माणसाची बुद्धी किती अविकसित असते की बर्फासारख्या साधारण वस्तूला तो चांदीची मानतो, मौल्यवान मानतो. प्रौढांची विचारसरणी, वस्तुस्थिती गंभीरपणे समजून घेतो. लहान वयातच इतका समजूतदारपणा असला तर किती सोयीचं होईल. पण माझा हा विचार सुद्धा चुकीचाच म्हणावा. कारण की वयानं मोठी वाटणारी माणसं सुद्धा शहाणी आणि विवेकी बनतातच असं नाही. ही अजाण मुलं बर्फाला चांदी समजत होती, पण चांदी तांब्याच्या पैशांना माणसं किती महत्व देतात. इंद्रियाचे चोचले पुरवण्यात, क्षुद्र अहंकाराला, नश्वर शरीराला प्रौढ माणसं सुद्धा किती महत्व देतात. त्यात ते इतके हरवून जातात की त्या पायी मानवी जीवनाचे सर्वोत्तम ध्येयच विसरून समग्र जीवनच अंधकारमय करून टाकतात. प्रपंचाचा क्षणिक आणि सारहीन आकर्षणात आमचं मन या बालकांपेक्षाही जास्त रंगून जातं. लहान मुलं मातीच्या खेळण्यात, कागदाच्या नावेत रंगतात. अभ्यास, खाणं पिणं सोडून पतंग उडवण्यात रंगून जाणाऱ्या बालकांना पालक त्यांच्या अदूरदृष्टीबाबत रागावतात. पण आम्हा प्रौढांना कोण समजावणार. आम्ही आत्म्याचा खरा स्वार्थ विसरून विकारानं वश होऊन त्यांच्या इशाऱ्यावर कळसूत्री बाहुल्यांसारखं नाचतो. बर्फ म्हणजे चांदी नव्हे हे त्या बालकांना पटलं आणि त्यांचं समाधान झालं. पण तृष्णा, वासना हे आमच्या जीवनाचं ध्येय नाही. ही आमची भ्रांती कोण दूर करणार. पिवळ्या माशा. आज आम्ही घनदाट वनातून शांतपणे जात असता पिवळ्या माशांनी आमच्यावर हल्ला चढवला.
फार चिवटपणानं त्या अंगावर चिकटल्या. तोडून फेकल्या तरी सुटत नव्हत्या. हातानी कापडानी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला, पळवण्याचा प्रयत्न केला, तरी त्या आमचा पाठलाग करत होत्या. पडत झडत जवळजवळ अर्धा मैल गेलो तेव्हा कुठे त्यांचा ससेमिरा सुटला. त्यांनी विषारी चावा घेतलेल्या जागी सूज आली. वेदनाही होत होत्या. मनात विचार आला की माशांनी आमच्यावर आक्रमण का केलं? त्यांना काय मिळालं? आम्हाला सतावून त्यांना कोणता फायदा झाला? वाटतं की या माशांना वाटत असेल की हा वनप्रदेश आमचा आहे, आम्ही इथे राहू, आमच्यासाठी हा प्रदेश सुरक्षित आहे, इतर कुणीही इथं प्रवेश करू नये. त्यामुळे आम्ही तिकडून जात असता जणू आम्ही त्यांच्या हक्कावर अतिक्रमणच केलं. आमच्यावर त्यांनी अधिकार गाजवला. त्यांना आमचं हे धाडस आवडलं नसावं आणि आपल्या बलाचं प्रदर्शन करण्यासाठी, आम्हाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी हल्ला केला असावा. असं असेल तर त्या माशांचा तो मूर्खपणाच म्हणावा. हे वन तर ईश्वरानं निर्माण केलंय ना, त्यांनी थोडंच निर्माण केलं. त्यांनी तर झाडांवर राहून निर्वाह करावा. साऱ्या वनावर कब्जा करण्याची त्यांची लालसा व्यर्थ होय. इतक्या मोठ्या प्रदेशाचं त्या काय करणार? त्यांनी लक्षात घ्यावं की हे जग भागीदारीचं आहे. सर्वांनी इथं गुण्या गोविंदानं मिळून मिसळून राहावं आणि उपयोग करावा. यातच सर्वांचं कल्याण आहे. त्या वनातील वनश्रीचा, सुगंधाचा आम्ही आस्वाद घेत होतो. त्याबाबत त्यांनीही सहिष्णुता बाळगणं योग्य होतं. अनुदारपणे त्यांनी चावा घेतला, डंख मारला, त्रस्त केलं, तर काही माशा प्राणास मुकल्या, फेकल्या गेल्या. त्यांनी जर क्रोध आणि गर्व केला नसता तर त्यांना त्रास झाला नसता. या आक्रमणात लोभ, लिप्सेत कोणतीच बुद्धिमत्ता नव्हती असं मला वाटलं. त्यामुळे त्यांना पिवळ्या माशा हा शब्द योग्यच म्हणावा. पण त्या बिचाऱ्यांना का नावं ठेवावी? त्यांना मूर्ख का म्हणावं? आज आम्ही माणसं सुद्धा याच चुकीच्या मार्गाने जात नाही आहोत का? या सृष्टीत परमेश्वरानं सर्वांसाठी विपुल सामग्री निर्माण केली आहे. तिचा मिळून मिसळून उपभोग घ्यावा आणि लाभान्वित व्हावं. पण आमच्यापैकी काही स्वार्थी आणि सर्व गोष्टी स्वतःसाठी हडप करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या शरीरासाठी आणि कुटुंबियांसाठी आवश्यकता फार थोडी आहे, हे त्यांना जाणवतच नाही. अधिक वस्तूंवर स्वामित्व करण्याकरता इतरांना संकटात का टाकावं? मालकी हक्काचं ओझं डोक्यावर का घ्यावं? ही अवैध मालकी फार काळ टिकू शकत नाही. पिवळ्या माशांप्रमाणे मनुष्य देखील मालकी हक्काच्या लोभानं संग्रहासाठी आंधळा होतोय. सर्वांशी परस्परांशी मिळून उपयोग घेण्याची नीती त्यांना कळतच नाहीये. आपल्या स्वार्थाच्या आड येणाऱ्यास ते डोळे वटारून पाहतात, शक्ती प्रदर्शन करतात. त्यांच्या या अनुदार आचरणाचा इतरांना किती त्रास होतो याची त्यांना ना खेद ना खंत. पिवळ्या माशा आपल्याला लहान डंख मारीत आमचा पाठलाग करीत अर्धा मैलानंतर परत फिरल्या. तथापि मनुष्याच्या ठायी असणारा स्वार्थ, लोभ आणि अहंकार यांनी प्रेरित होऊन तो उद्धटपणे आक्रमक बनतो, तेव्हा या क्षुद्र माशांनाच नावं ठेवण्यात जीभ अडखळू लागते. थंड डोंगरातील उष्ण झरे. कित्येक दिवसांपासून बर्फाच्या थंड पाण्यानं स्नान करावं लागे. मोठ्या हिमतीनं 1-2 बुड्या मारायचो. पण देहाच्या स्वच्छतेसाठी हवं तसं अंग रगडून स्नान करणं काही शक्य नव्हतं. पुढील जानकी चट्टीवर पोचलो तिथं पर्वतावर गरम पाण्याचे 3 झरे आणि कुंड असल्याचं कळलं. अशी सुवर्ण संधी लाभली म्हणून टेकडीवर उठत बसत पार गेलो. श्वास जोरानं चालत होता. त्या 3 कुंडांपैकी एकाचं पाणी इतकं गरम होतं की त्यात हातही टाकता येईना. ऐकण्यात आलं की डाळ तांदूळाची पुरचुंडी बांधून गरम पाण्यात टाकली तर खिचडी थोड्याच वेळात तयार मिळते. आम्ही तसा प्रयोग केला नाही. दुसऱ्या सामान्य गरम कुंडावर खूप अंग रगडून स्नान उरकलं.
अनेक आठवड्यांची इच्छा पूर्ण झाली. कपडे सुद्धा धुवून स्वच्छ केले. मनात विचार आला की पर्वतावर बर्फ पडतं आणि त्याच्या छातीतून वाहणाऱ्या झऱ्यात सदैव बर्फाचं थंड पाणीच प्रवाहित होतं. तिथं काही ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे का निर्माण होत असावेत? माहिती मिळाली की पर्वतात कुठे कुठे गंधकाचे थर त्यांच्या सभोवती असणाऱ्या जलप्रवाहांना तीव्र उष्णता देत असतात. त्याचप्रमाणे एखाद्या सज्जन माणसात अनेक शीतलशांती गुण असल्यानं त्यांचं आचरण सौम्य शीतल बनतं. पण दुर्बुद्धीचा एक लहानसा थर जरी असला तरी तो उफाळून गरम पाण्यासारखा बाहेर पडतो. तो दुर्गुण लपवता येत नाही. संत म्हणतात, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. जे पर्वत आपल्यातील शीतलता कायम टिकवू इच्छितात त्यांनी गंधकासमान विषारी थर बाहेर फेकून द्यावेत. दुसरं एक म्हणजे शीतल पर्वत आपल्या अंतरंगाचे विकार या कुंडांच्या रूपात बाहेर फेकत असावा. आपली दुर्बलता झाकण्याऐवजी सर्वांसमोर प्रकट करीत असावा. त्यामुळे आपणावर कोणी कपटी ढोंगीपणाचा आरोप करू शकणार नाही. दुर्गुण असणं वाईटच, पण ते लपवून ठेवणं हे जास्त धोक्याचं म्हणावं. निर्जीव पहाड पर्वतांना हे कळतं, पण माणसानं हे लक्षात घेतलं तर किती छान होईल ना. आता लक्षात येतं की आमच्यासारख्या थंड पाण्यानं स्नान केल्यानं त्रस्त झालेल्या लोकांसाठी पर्वतानं उष्ण पाण्याचे झरे निर्माण केले असावेत. आपल्यातील उष्णता तो बाहेर फेकतो. बाहेरून तर तो थंड भासतो, पण अंतरात ऊब साठवत असेल. पर्वतानं विचार केला असावा की सारं अंग थंड झालंय, तर ही थोडीशी उष्णता गरजू जनांना का देऊ नये? त्या आत्मदानी पर्वतासमान काही व्यक्ती अशा असू शकतात ज्या स्वतः कष्टप्रद जीवन जगत अभावग्रस्त राहूनही या उष्ण कुंडासमान इतरांना यथाशक्ती मदत करतात. या शीतल प्रदेशातील गरम पाण्याच्या कुंडांचा आदर्शवाद विसरता विसरत नाही. माझ्यासारख्या हजारो यात्रेकरूंना त्यांची मदत मिळते. ते या कुंडांचं गुणगान करीत असतात. त्यांचा त्याग असामान्य म्हणावा. स्वतः थंडी सहन करून इतरांना उष्णता देणारे हे कुंड केवढा उच्च उदात्त ध्येयवाद शिकवतात. स्वतः उपाशी राहूनही इतर भुकेल्यांसाठी भाकरी देण्यासारखं नाही का हे? मनात विचार डोकावून गेला की बुद्धिहीन आणि जड पर्वत हे करू शकतो, पण बुद्धिमान म्हणवणाऱ्या माणसांनी जीवनभर स्वार्थी, आत्मकेंद्री आणि लोभी बनून का राहावं? आलूचा अस्वल. आज गंगोत्री यात्रेकरूंचं आणखीन एक दल आमच्या संगतीत आलं. त्या दलात 7 व्यक्ती होत्या, 5 पुरुष आणि 2 स्त्रिया. आमचं ओझं तर आमच्या खांद्यावर होतं. या 7 ओझं त्या एकट्या कुलीनं खांद्यावर घेतलं होतं. कुली त्या पहाडी खेड्यातला होता. त्याची भाषाही कळत नव्हती. तो स्वभावानं अख्खड आणि भांडखोर होता. झाला चट्टीवर पठारी प्रदेशात आम्ही चालत होतो तेव्हा बोटांनी इशारा करून भेदरलेल्या चेहऱ्यानं तो आपल्या पहाडी भाषेत काही इशारा देत होता. भाषा तर समजत नव्हती, पण एका मनुष्याला इशाऱ्यावरून लक्षात आलं, अस्वल अस्वल भालू. तो तिकडे लक्ष वळून पाहू लागला. पहाडावर तेव्हा धुकं पसरलं होतं, त्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं. काळे काळे प्राणी फिरताना त्याने पाहिले होते. ज्या यात्रेकरूनं कुलीच्या मुखातून अस्वल अस्वल असं ऐकलं होतं आणि त्यानं काळ्या रंगाचे प्राणी पाहिले होते, तो फारच घाबरला. त्याला वाटलं की इथं अस्वल आणि इतर वन्य प्राणी फिरत आहेत. तो काहीसा मागे पडला होता, म्हणून लगबगीनं तो सर्वांसोबत येऊन पोचला. त्याचे ओठ भीतीनं कोरडे पडले आणि तो भीतीनं थरथर कापत होता. त्यानं सर्वांना थांबवलं आणि खाली वन्य पशु भालू फिरत आहेत, जीवाशी गाठ आहे असं सांगितलं. आम्ही सर्वजणही भयभीत झालो, पण निश्चितपणे काय करावं हे कळत नव्हतं. जंगल खूप विस्तीर्ण होतं, भयप्रदही होतं. त्यात अस्वल असणं अशक्य नव्हतं. काल परवाच आम्ही अस्वलांच्या भयंकर गोष्टी ऐकल्या होत्या. यात्रेकरूंनी त्या जास्तच रंगवून सांगितल्या होत्या.
ते 2 यात्रेकरू 2 वर्षांपूर्वी मानस सरोवर भ्रमण करून आले होते. आमचं भय वाढत होतं. ती काळी जनावरं आमच्या दिशेनं येत होती. घनदाट धुक्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं, पण काळ्या रंगाचे आणि अस्वलाच्या आकृतीसारखे ते दिसत होते. कुलीनं इशाऱ्यानं सुचवलं की ती अस्वलं आहेत. त्यामुळे शंकेला वाव नव्हता. विचार आला की कुलीलाच विचारावं की आता काय करायचं. म्हणून मागे वळून पाहतो तर कुली ही गायब. जीवावरचं संकट समजून तो जवळपासच लपला असावा. आम्ही आता स्वतःला बिलकुल निराधार आणि नशिबावर सोपवून गप्प होतो. आम्ही सर्वजण एकाच जागी एकत्र आलो. दोघांनी चारी दिशांना तोंड वळवली. लोखंडी शामी बसवलेल्या काठ्या आमच्या जवळ होत्या. त्यांचा उपयोग आम्ही चालताना करत असू. त्या बंदुकीसारख्या समोर धरल्या आणि सर्वांनी ठरवलं की अस्वलांनी आक्रमण करताच त्यांच्या मुखात काठ्या खुपसाव्यात आणि सर्वांनी एकदम त्यांच्यावर हल्ला करावा. कुणीही पळून जायचं नाही. जिवंत राहो किंवा मरू, पण एक साथच राहायचं. योजनेनुसार सर्वजण पुढे पुढे येत होतो. अस्वल जी पूर्वी आमच्याकडे येताना दिसायची ती खाली जाऊ लागली. आम्ही चालण्याचा वेग वाढवला. शक्यतो लवकर धोक्याचं हे स्थान ओलांडावं अशी आमची सर्वांची इच्छा होती. सर्वांच्या ओठांवर देवाचं नाव होतं. मनात भीती शिरली होती. अशा स्थितीत 1-1.5 मैलाचा रस्ता पार केला. आता धुकं थोडं थोडं कमी झालं होतं. 8 वाजायची वेळ होती. सूर्यप्रकाश दिसू लागला. घनदाट वृक्षराजी मागे पडली. समोर शेळ्या मेंढ्या चारणारे दिसू लागले. समाधानाचा सुस्कारा सर्वांनी सोडला. आपण धोक्याचा भाग ओलांडला, त्यामुळे थोडा सुटकेचा आनंद लुटण्यासाठी आम्ही आरामात बसलो. थोड्या वेळेत कुलीही येऊन पोचला. आमच्या घाबरण्याचं कारण त्यानं विचारलं. आम्ही त्याच्या इशाऱ्यावरून भालू समजून घाबरलो होतो हे त्याला सांगितलं. आमचा गैरसमज कसा झाला हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी म्हटलं की झोला हे गाव आलूसाठी प्रसिद्ध आहे. इथं खूप आलू पिकतात. इतर कोणत्याच गावात असे आलू पिकत नाहीत. झोलाचे आलू असे मी म्हणालो, तुम्ही भालू ऐकलं. ती जनावरं तर काळ्या वर्णाच्या गायी होत्या. त्या दिवसभर इथे चरतात. धुक्यामुळे तुम्हाला त्या अस्वलासारख्या भासल्या. अहो, इथे भालू कुठे? ते तर वरच्या प्रदेशात असतात. तुम्ही व्यर्थच घाबरलात. मी तर विधीसाठी लहान झऱ्यापाशी बसलो होतो. तुमच्याबरोबर असतो तर तुमचा भ्रम तत्काळ दूर केला असता. आमच्या मूर्खपणाबद्दल आम्ही हसलो आणि शर्मिंदेही झालो. विशेषतः ज्या साथीदारानं कुलीच्या धचा मा केला होता त्याला खूप फटकारलं. भीतीची जागा आता हास्य विनोदानं घेतली. मग दिवसभर तीच चर्चा चालली. त्या भीतीग्रस्त अवस्थेत जो जे काही बोलला, कृती केली, त्याची रसाळ चर्चा रंगत गेली. आपसात हास्य विनोद आणि टिंगल टवाळी चालत राहिली. प्रत्येक जण दुसरे किती घाबरट आहेत हे सांगत होता. रस्ताभर याच चर्चेला ऊत आला. या हास्य विनोदात रस्ता केव्हा संपला ते जाणवलंच नाही. मनोरंजनाला चांगला विषय मिळाला. 1 तासापूर्वीची अस्वला संबंधीची वार्ता किती ज्वलंत आणि जीवन मरणाच्या रेषेसमान वाटली होती, पण तीच आता भ्रम ठरली. यावरून विचार आला की आमच्या जीवनात अशा अनेक भ्रांती समजुती घर करून बसतात आणि आम्ही सतत भयग्रस्त बनून वावरतो. पण शेवटी त्या मानसिक दुर्बलताच ठरतात. आमचा थाटमाट, फॅशन आणि राहणीमान यात उणीव असली तर इतर आपणास गरीब बापडा समजतील. अनेक लोक आपल्या ताकदीहून जास्त खर्चिक असतात. उत्पन्नात तो खर्च भागत नाहीत. लोक काय म्हणतील हा विचार अंतिम स्थितीत का येत नाही? खोटा मोठेपणा प्रकट करण्यात अभिमान वाटतो. व्यर्थच्या खर्चात गुरफटताना हा विचार जरी आला तर ती भीती खरी नसून एक अवडंबर वाटावी. व्यर्थ स्तोम माजवण्यापेक्षा साधेपणानं राहावं. लोक आपणास गरीब मानतील, आम्हाला कोणी प्रतिष्ठित मानणार नाही, अशा दुर्बल मानसिकता अनेकांच्या मनात घर करून राहतात. थोड्याशा अज्ञानामुळे भालूची भीती निर्माण झाली,
किती दाळण उडाली. अनेक चिंता, त्रास, उद्वेग, उत्तेजना, आवेश, वासना, दुर्भावना रोजच आमच्या जीवनात उभ्या राहतात. हे जग, जीवन फार भयानक भवसागर वाटू लागतं. येथील प्रत्येक वस्तू अस्वलासमान भयोत्पादक वाटू लागते. पण आत्मज्ञानाचा प्रकाश लाभताच अज्ञानाचं धुकं नाहीसं होऊन मनोदौर्बल्य दूर होतं. आम्ही भयंकर अस्वल समजत होतो, ती तर एक गरीब पहाडी गाय होती. ज्यांना शत्रू मानलं ते तर आमचंच स्वरूप ईश्वरीय अंश होते. ईश्वर आमचा प्रियपात्र आहे, त्याची ही जगत रचना सुद्धा मंगलमयच असणार. आम्हीच तिला भयानक रूपात चित्रित करतो. ही एक मानसिक भ्रांती होय. कुलीच्या आलू शब्दाचा भालू केल्यानं केवढं भय निर्माण केलं. रडणारे पहाड. आज मार्गात आम्हाला रडणारे पहाड भेटले. त्यांचे दगड फार मऊ होते. वर एखाद्या धबधब्याचं पाणी साचलं असावं. पाणी निघून जाण्यासाठी जागा नसल्यानं ते जिरून जात असावं. नरम दगड ते शोषून घेत. खालच्या बाजूनं पहाड ओला झाला होता. जिथे जागा होती तिथं पाणी साचून थेंब थेंब टपकत होतं. या टपकणाऱ्या थेंबांना भाविकांनी पहाडाचे टपकणारे अश्रू मानले. माती इकडून तिकडून उडते आणि ओलसर भागी चिकटते. तिथं शेवाळं तयार होतं. त्या शेवाळास पहाडी लोक कीचड म्हणतात. रडतात तेव्हा डोळे दुखतात. आज आम्ही पहाडांना रडताना पाहिलं आणि त्यांचे अश्रू पुसले. कीचड चाचपून पाहिलं. एवढंच करणं शक्य होतं. पहाडा पहाडा तू का रडतोस असं कोण विचारतं त्याला, आणि तो तरी काय उत्तर देणार. पण कल्पना पक्की हट्टी. मन पर्वताशी हितगुज करू लागलं. हे पर्वतराजा, तू केवढ्या वनसौंदर्यानं नटलायस. तुला धावपळ करण्याची चिंताच नाही. बसल्या जागीच तुला आनंद लाभत असतो. तुला रडण्याचं कारण काय. दगडांचा पहाड तर गप्प उभा होता, पण कल्पनेचा पर्वत तो आपली मनोव्यथा सांगू लागला. तो म्हणाला, माझ्या अंतःकरणाचं दुःख तुम्हाला कसं कळणार. मी खूप उंच आहे. वनसौंदर्यानं नटलोय. निश्चिंत बसलो आहे. असं दिसायला माझ्यापाशी सर्व काही आहे, पण निश्चेष्ट निष्क्रिय जीवन काय उपयोगाचं. ज्या ठिकाणी गती नाही, संघर्ष नाही, आशा नाही, स्फूर्ती नाही, धडपड नाही, तो जिवंत असूनही मृतासमान असतो. क्रियाशीलतेतच आनंद आहे. मजा मौजेत लोळत राहणं आणि आराम करणं म्हणजे सुस्ती. आळशीपणाच नव्हे तर प्रेतास समान ही निर्जीवपणाची स्थिती होय. यालाच अज्ञ आराम आणि आनंद म्हणतात. या दृष्टीनं पाहता क्रीडेच्या रूपात जो खेळ खेळला जातो तो तेवढाच स्वतःला ताजा तवाना आणि प्रफुल्लित अनुभवतो. सृष्टीची सर्व मुलं प्रगतीपथावर उल्हासयुक्त सैनिकांसारखे एक एक कदम पुढे पुढे टाकतात. पण दुसरीकडे मी आहे. आपलं वैभव फक्त पोटात लपवून मजेत पडू नये. बेटा कल्पने, तू मला मोठे शेठ, सावकार, अमीर उमराव, भाग्यवंत म्हणू शकशील, पण मी मात्र आहे निष्क्रिय, निर्जीवा समान. जनता जनार्दनाची सेवा करून लोक आपला पुरुषार्थ प्रकट करतात आणि इतिहासात आपलं नाव अजरामर करतात, कीर्तिमान ठरतात. आपल्या परिश्रमाचं फळ इतरांना घेताना पाहून गर्वाचा सुखद अनुभव घेतात. आणि मी बापडा, आपलं वैभव आपल्यातच दडवून निष्क्रिय बनलोय. या आत्मग्लानीमुळं मला रडू कोसळलं, डोळ्यात अश्रू दाटले, तर त्यात अनुचित ते काय. माझ्या लहानग्या कल्पनेनं पर्वतराजाशी गप्पा केल्या. माझं समाधान झालं, पण तरी सुद्धा मी खिन्नच होतो. बराच वेळपर्यंत याच चिंतनात रेंगाळत राहिलो की एवढा विशाल पर्वत जर आपले तुकडे तुकडे करून अगणित भवन, सडका, मार्ग, पूल यांच्या निर्मितीत खपला असता तर किती महान कार्य झालं असतं. तो इतका मोठा उरलाच नसता. कदाचित त्याचं अस्तित्वही संपलं असतं.
पण त्या अवस्थेतही तो धन्य झाला असता. त्याचं ऐश्वर्य आणि मोठेपण सार्थक ठरलं असत. या परिस्थितीत वंचित राहून तो आपणास अभागी मानतो, आपल्या दुर्दैवाचा धिक्कार करतो, डोके पिटून रडतो आहे, तर त्याचं हे रुदन योग्यच म्हटलं पाहिजे. ओझे लादलेल्या बकऱ्या. लहानगी बकरी म्हणजे या डोंगराळ प्रदेशाची तरणतारणी कामधेनूच म्हणता येईल. ती दूध देते, लोकर देते, पिलं देते, शिवाय ओझही वाहते. मोठ्या केसाळ बकऱ्यांचा एक कळप रस्त्यात दिसला. संख्येनं त्या 100-125 असाव्यात. सर्वांवर गूळ, तांदूळ, पीठ वगैरे पदार्थ लादले होते. त्या सर्व गंगोत्रीकडे निघाल्या होत्या. प्रत्येकीवर तिच्या शक्तीनुसार 10-15 किलो वजनाचं ओझं लादलं होतं. मालाचं ओझं वाहतुकीसाठी इथे खेचरांपेक्षा या बकऱ्याच उपयुक्त ठरतात. पर्वतांच्या अरुंद पायवाटेवरून इतर पशु व वाहनं उपयुक्त ठरत नसतात. मनात विचार आला की जीवनाच्या समस्या सोडवण्यासाठी फार मोठ्या साधनांची गरज नसते, जितकी त्यांची गरज वाटते. सामान्य साधनांनी सुद्धा मनुष्य सुखशांतीपूर्वक राहू शकतो. औद्योगिकीकरणाची गोष्ट सोडून द्या, पण ते बेसुमार वाढत गेलं तर या बकऱ्या आणि त्यांचे लाडके गरीब पालकांचे अन्न पाणी हिसकून ते मूठभर उद्योगपतींच्या खजिन्यात टाकले जाईल. जगात आज जे युद्धाचे ढग जमा होत आहेत त्याच्या मुळाशी या बाजारपेठा, वसाहतवाद, लोभ लालसाच कारणीभूत आहेत. या बकऱ्यांकडे बघून माझ्या मनात हेच विचार तरंग निर्माण होत आहेत की माणसं जर लहान सीमेत राहून जीवन विकासाची साधनं हाताळतील तर ते या बकऱ्यांनी त्यांचे भोळे भाबडे पहाडी पालकांसमान सुख शांतीपूर्वक नक्की जगू शकतील. प्राचीन काळी धन आणि सत्ता यांचं विकेंद्रीकरण हाच आमच्या भारतीय समाज व्यवस्थेचा आदर्श असे. आमचे ऋषीमुनी फार लहान वस्त्या, आश्रम, झोपड्या कुट्यातून जीवननिर्वाह करीत. गावे त्यापेक्षा थोडी मोठी असत. सर्वांच्या जीवनावश्यक गरजा आपापल्या गावातूनच पूर्ण होत असत. सर्वच मिळून मिसळून सुखशांतीपूर्वक जीवनयापन करायचे. त्यात भ्रष्टाचार व बदमाशपणाच वाव नसे. आजच्या औद्योगिकीकरणाच्या घोडदौडीत यंत्र लहान गावांना उजाड करत मोठ्या शहरांना वसवत आहेत. गरीब अधिक कंगाल तर श्रीमंत अधिक धनकुबेर बनत आहेत. अक्राळ विक्राळ यंत्र मोठ्या राक्षसासमान आवाज करत माणसांच्या आरोग्यास, स्नेहसंबंधास आणि सदाचरणास धुळीस मिळवत आहेत. या यांत्रिकीकरणावर, औद्योगिकीकरणावर आणि भांडवलशाहीवर आधारित विकास वाढतो आहे. तो शेवटी मानव समाजास विनाशकारकच ठरणार आहे. विचार विसंगत होत आहेत आणि छोटीच बाब गंभीर होऊन मनात धुमाकूळ घालत आहेत. म्हणून या मजकुरास इथेच विराम देणं उचित वाटतं की आम्ही त्या बकऱ्यांना विसरू नये, त्यांचा विसर पडता कामा नये. आजच्या प्रगत युगात या बिचाऱ्या बकऱ्यांची उपयुक्तता कोण लक्षात घेईल? प्राचीन काळातील एक प्रथा म्हणून त्यांची उपेक्षाच होईल, पण सत्य ते सत्यच राहील. मानव समाजाला शांततेत आणि समाधानात राहण्याकरता धनाचं आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं महत्त्व समजलं तर समाज या मूल्यांवर परिश्रमानं, समाधानानं जीवन जगू लागेल. पहाडी लोक आपल्या ब्या म्या करणाऱ्या बकऱ्यांसोबत जीवन निर्वाह करतायत. तदनुसार क्रांती सदा सर्वदा वैयक्तिकच असते. समाजात जे दिसतं ते या वैयक्तिक क्रांतीचेच परिणाम असतात. या वैयक्तिक क्रांतीचा आधार आहे जीवनशैलीमध्ये विधायक आणि सर्वांगीण परिवर्तन. पंडित श्रीराम शर्मा आचार्य.